आज तुम्ही अजित पवारांची भेट घेण्यासाठी आले आहात, तुम्ही आतमध्ये बसलात, काय नेमकं तुमची चर्चा आणि कोणाशी चर्चा केली तुम्ही? आता ते मध्ये कोणचे साहेब होते त्यांनी ते सुरेश दादा साहेब होते, ते सुरेश दादा साहेब आता भेटलेत. आता इथे ते म्हणलेत की मंत्रालयामध्ये फडणवीस साहेब आहेत, त्यांना भेटा म्हणून जाऊन तिथं जाऊन तुम्ही भेटा म्हणले असे म्हणले. अजितदादाची भेट नाही झाली, पण आमचे ते पालकमंत्री आहेत आमचे बीडचे, त्याच्यामुळे आम्हाला त्यांना भेटण्याची आम्हाला गरज आहे. भेटून काय मागणी, काय विनंती? आम्ही काय मागणी एवढंच करणार आहेत. आम्ही रस्त्याला बसलेलो आहेत, आमचे घरदार सारे पाडलेले आहेत, आमचे घर पण लोकांनी जाळून टाकलेले आहेत. आम्हाला खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था नाही, आम्ही उघड्यावर बसलेलो आहेत. आम्ही एवढंच न्याय मागणार आहे सरांना. पण तुम्ही म्हणताय की खोक्या भोसले अर्थात सतीश भोसले तुमचा नातेवाईक आहे, त्याच्या घरी जी शिकारीची जाळी सापडली, मांस सापडलं हरणाचं, ते त्याच्या घरात नव्हतं, त्याच्या घरी कुणीतरी आणून ठेवलाय असं तुमचा आरोप आहे. तो नक्की आरोप काय? ते आरोप आहे ना, ते खोटा आरोप आहे की आम्ही अमोल गरकड साहेब जे आहेत वनीकरांचे वन अधिकारी जे आहेत, त्यांना जे गाववाल्यांनी दशरथ वनवे, भरत खारमाटे, माऊली शिरसट, नवनाथ ढाकणे हे लोक धनंजय मुंडे साहेबाचे कार्यकर्ते आहेत. ते जर हे जे आमचे आहेत ते हे आम्ही गरीब लोक आहेत, तर ते आमच्या घराला सतीशच्या घराला कॅमेरे होते. त्यांनी आमच्यावर जाणून बुजून आमच्या घरावर त्यांना आम्ही म्हणत होतो, साहेब तुम्ही ते जाळे आणतात आमच्या घरी टाकतात, ते आरोप ते आमच्या घराला सतीशच्या घराला कॅमेरे आहेत, तुम्ही असा आमच्यावर काही आरोप करू नका, हे खोटा आरोप करू नका. त्यांनी हे ढाकणे कंपनीच्या गाववाल्याचे आमचे भांडणं होते, त्या भांडणामध्ये सतीश तिथं नव्हता, त्या घरी होता कॅमेऱ्यामध्ये. आम्ही तेच सांगण्यासाठी मुंबईला आलेलो आहेत. आमचे गृहमंत्री साहेब अजितदादा आहेत, साहेब पवार साहेब आहेत, ते आम्ही त्यांच्यासाठी भेटण्याकरता बोलायसाठी आलेलो आहेत की दादा आमच्या घराला कॅमेरे होते. सतीश ज्या वेळेस भांडणं झाले ढाकणे दिलीप ढाकणेचे आमचे रानामध्ये लेकरांचे भांडणं झालेत, ते आमचे संबंधित क्रॉस कंप्लीट झालेला आहेत, त्याच्यामध्ये सतीश नव्हता तिथं, त्याच्या घराच्या कॅमेरे आहेत, त्याच्या घरामध्ये तिथं होता. तो बॅटनं मारत होता लोकांना, ते सगळं बॅटनं मारत होता सर. म्हणजे असे ते वंजाऱ्याची जी बाई होती, वंजार समाजाचीच बाई होती, त्याच्या बाईचं काय नाव आहे? माऊली खेडकरची पत्नी, माऊली खेडची पत्नी जी होती ते त्यांच्या घरी होती सर. ते त्यांच्या घरी होती, ते माऊली म्हणजे त्याचा याच्याशी काय संबंध आहे असं तुम्हाला? नाही, त्याचा याचा काही संबंध नाही. त्या बाईवर अशी छेड झाली होती म्हणून त्याच्या नवऱ्याने सतीशला फोन लावला होता की बाबा माझ्या बायकोला असं झालं, मी अर्जंट माझ्या कामामध्ये आहे, मी बाहेर गावी आहे, तुम्ही आहे जर आमच्या तुम्ही तिथं जा आणि त्या लोकांना धमकाव. पण त्या बाईने त्याच्यावर तक्रार केलेली आहे, जे समोरचा त्या बॅटने मारलेला माणूस आहे त्याच्यावर सुद्धा तक्रार केलेली आहे. 1.5 वर्षाचा व्हिडिओ होता, ते 2 वर्षाचा व्हिडिओ होता. तिथं त्या बाईला छेड झाली म्हणून त्या माणसाला बॅटने, त्याला राग नाही सहन झाला म्हणून बाया माणसावर छेड झाली असं म्हणून त्याला बॅटने थोडं मारलं होतं. पैसे उडवायचे व्हिडिओ वगैरे नाही सर, ते जर मुकदमेचे थोडं काम करीत होते, कारखान्याचे थोडे पैसे आले म्हणून ते गरीब माणसाकडे अशी ते व्हिडिओ बनवण्यासाठी ते बनवले होते सर. हेलिकॉप्टर लाईक सगळे व्हिडिओ बनवले होते हेलिकॉप्टर. नाही सर, आता ते जर आता गरीब माणसाला थोडं करता 10-5 रुपये आले की आदिवासी समाजाचे असल्यामुळं त्यांना गेले असते सर. व्हिडिओ बनवणं आता अंगलट भोवलं नाहीये का त्यांना? हेच व्हिडिओ बनवणं त्यांना अंगलट भोवलं नाहीये? आता ते जे आहे ते अंगलट भंगलेलंच आहे सर, पण ते असं काही पण लोक व्हायरस टाकू राहिले सर ते. परंतु तेजू भोसले तुम्ही ज्यावेळेस तुमचं घर पाडत होते त्यावेळेस तुम्ही घरात होता आणि तुमच्या घरामध्ये ती जी काही शिकारीची सामानं आहेत, हरणांचं मांस आहे, ते कुणी आणून ठेवलेलं होतं की तुमच्याकडे ऑलरेडी होतं? ते नाही सर, ते खोटं आहे सगळं. ते मांस मीस काहीच नव्हतं आमच्या घरात, ते जाळे मी नव्हते.